नमस्कार मित्रांनो, हायरिंग टुडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही किंवा BTech पूर्ण केलं असेल आणि हल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. HAL जी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारी महारत्न PSU कंपनी आहे, तिने 120 डिझाईन ट्रेनी आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, अर्जशुल्क, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम हलबद्दल थोडंसं जाणून घेऊया. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित महारत्न पब्लिक सेक्टर कंपनी आहे. ही संस्था संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्य करते आणि भारतासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, इंजिन आणि एरोस्पेस तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. HAL मध्ये नोकरी मिळणं म्हणजे उत्तम पगार, सरकारी सुविधा, सुरक्षित करिअर आणि देशाच्या संरक्षण क्षेत्रात काम करण्याची उत्तम संधी. आता या भरतीतील पदांचा तपशील पाहूया. या भरतीमध्ये एकूण 120 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी डिझाईन ट्रेनी पदासाठी 60 जागा, तर मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी एकूण 60 जागा. निवड झालेल्या उमेदवारांना विविध HAL युनिट्समध्ये नियुक्ती दिली जाईल. आता पात्रतेबद्दल बोलूया. डिझाईन ट्रेनी पदासाठी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स किंवा मॅटलर्जी या शाखांमधील किंवा BTech पदवी आवश्यक आहे. मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स, मॅटलर्जी, प्रोडक्शन किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमधील किंवा BTech आवश्यक आहे. तसेच जनरल, OBC, NCLL आणि EWS उमेदवारांसाठी किमान 70% गुण आवश्यक, तर SC, ST आणि PWBD उमेदवारांसाठी किमान 60% गुण आवश्यक आहेत. आता वयोमर्यादेबद्दल पाहूया. 14 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचं वय हे 18 ते 24 वर्ष असावे. SC आणि ST उमेदवारांना 5 वर्षाची, तर OBC उमेदवारांना 3 वर्षाची वयोमर्यादा सवलत मिळेल. इतर आरक्षित प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार सवलती लागू राहतील. आता अर्जशुल्काबद्दल माहिती पाहूया. जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी अर्जशुल्क हे 500 रुपये आहे, तर SC, ST आणि PWBD उमेदवारांसाठी कोणतेही अर्जशुल्क नाही. अर्ज पूर्णपणे ऑनलाईन भरायचा आहे. अर्ज भरताना सर्व माहिती आणि कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करा. आता निवड प्रक्रिया समजून घेऊया. या भरतीसाठी सर्वप्रथम कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT घेतली जाईल. यानंतर पात्र उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन होईल. या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. म्हणून CBT परीक्षेची तयारी आत्तापासूनच सुरू करा. आता महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवूया. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत. CBT परीक्षा 5 आणि 6 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. अर्ज करण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. शक्य तितक्या लवकर अर्ज पूर्ण करा. मित्रांनो, HAL मध्ये काम करणं म्हणजे भारताच्या डिफेन्स आणि एरोस्पेस सेक्टरमध्ये करिअर घडवण्याची मोठी संधी आहे. येथे तुम्हाला आकर्षक वेतन, सरकारी सुविधा, उत्कृष्ट प्रशिक्षण, करिअर ग्रोथ आणि देशाच्या संरक्षण क्षेत्रात योगदान देण्याची संधी मिळते. याशिवाय महारत्न PSU, 120 इंजिनिअरिंग पदे आणि देशातील प्रतिष्ठित संस्थेमध्ये काम करण्याची संधी ही या भरतीची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. जर तुम्ही पात्र असाल तर ही संधी नक्कीच गमावू नका. तर मित्रांनो, आज आपण HAL रिक्रुटमेंट 2026 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली. आपण पदांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, अर्जशुल्क, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घेतल्या. एकूण 120 डिझाईन ट्रेनी आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग पदांसाठी भरती होत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑगस्ट 2026 दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या इंजिनिअरिंग ब्रँचमधून BTech पूर्ण केला आहे आणि HAL मध्ये करिअर करण्याची इच्छा आहे का. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच HAL, DRDO, ISRO, BARC, BEL आणि इतर डिफेन्स व PSU भरतीच्या विश्वासार्ह अपडेटसाठी हायरिंग टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.